रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अलिबाग येथे लिपिक वर्गातील सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या 4 दिवसांपासून जोरदार कामबंद आंदोलन पुकारले आहे। आपल्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे सर्व कर्मचारी आता चांगलेच आक्रमक झालेत। या आंदोलनात प्रामुख्याने 3 महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश आहे। चौथ्या वेतन आयोगापासून असलेली वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी ही त्याची पहिली प्रमुख मागणी आहे। तसेच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी आणि जिल्हा परिषदेतील लिपिक वर्गाचे मृदा आणि जलसंधारण विभागात तातडीने समावेशन करावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे जिल्ह्यातील शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला असून सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत। विशेष म्हणजे आंदोलनाला आता आरोग्य विभागाने देखील आपला जाहीर पाठिंबा दर्शवला। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार कर्मचारी संघटनेने व्यक्त केला आहे। शासनाकडे आमची मागणी आहे की जी S6 वर आम्ही काम करतोय ते अत्यंत कमी आहे, तर आम्हाला जी आमची मागणी आहे ती S14 ची केलेली आहे। बाकीच्या ज्या संघटना आहेत, आरोग्य संघटना, ग्रामपंचायत यांची S10, शिक्षकांची पण आहे, तर आमची मिनिमम जी खूप कमी प्रमाणात आहे आमची, तर आमची आहे की आमची वाढावी, कारण आर्थिक परिस्थिती बघता आता जे काय उत्पन्न आहे ते खूप कमी प्रमाणात आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमची वेतन श्रेणी वाढावी एवढीच आमची मागणी आहे। जय महाराष्ट्र संघटनेमार्फत लिपिक वर्गीय संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करणे तसेच पदोन्नतीचे टप्पे दूर करणे हा मेन मागणी आमची आहे। तर या मागणीची शासनाकडे पाठपुरावा चालू आहे आमचा, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची अशीच एकजूट राहणार आणि आम्ही असंच आंदोलनामध्ये सामील होणार। आमच्या गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटीची मागणी आहे, जी सर्व संवर्ग आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलेले आहेत, परंतु शासनाने आम्हाला लिपिक संवर्गाला खूप मागे ठेवलेले आहे। म्हणजे इतर संवर्ग आमच्यापेक्षा भरपूर वेतन श्रेणीने पुढे आहेत। आम्ही S6 मध्ये पगार घेतो आणि आमचेच वर्ग 3चे कर्मचारी S8, S10, S13, S14 अशी त्यांच्या वेतन श्रेणीचे मध्ये आमची तफावत आहे। आम्ही S6 आणि ते आमच्या वेतन त्रुटीमध्ये एवढे पुढे असल्यामुळे आमच्या लिपिकांमधना पगार तुटपुंजा अगदी मिळत आहे, आणि ती पगारवाढ आमची व्हावी यासाठी आम्ही ही वेतन त्रुटी दूर होण्यासाठी आम्ही हा काम बंद आंदोलन पुकारलेला आहे।